ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಜಗಜ್ಯೋತಿ ವಿಶ್ವ ಸಂವಿಧಾನದ ನಾಯಕರು ಆಗಿರತಕ್ಕಂತಹ ಮಹಾತ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರನ್ನು ಭಾರತ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಭಾರತ ರತ್ನ ಡಾಕ್ಟರ್ BR ಅಂಬೇಡ್ಕರ್ಜಿರವರನ್ನು, ವಿಶ್ವ ಜ್ಯೋತಿ ಅಕ್ಕ ಮಹಾದೇವಿರವರನ್ನು, ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಮಹಾಪುರುಷರು ಅವರವರಿಗೆ ತಿಳಿದಷ್ಟು ಸಕಲ ಜೀವಾತ್ಮರಿಗೆ ಲೇಸನ್ನೇ ಬಯಸಿದ ಎಲ್ಲ ಮಹಾಪುರುಷರನ್ನು ಈ ಸಾಯಂಕಾಲದ ಬಸವ ಭೂಮಿ ಶರಣರ ನಾಡು ಅನುಭವ ಮಂಟಪ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಿಂದ ಸರ್ವರಿಗೂ ಬಾಗಿದ ತಲೆ ಮುಗಿದ ಕೈಲಿಂದ ಶರಣ. ನಾನು ದಿನನಿತ್ಯ ಈ ವಚನಗಳ ವಿಡಿಯೋ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ ಅಂದರೆ, ನಮ್ಮ ಈ ಕಣ್ಣಿನಿಂದ ಈ ಕಿವಿಲಿಂದ ಏನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಒಳ್ಳೆಯದಂತೂ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಕೇಳಲಿಕ್ಕೂ ಬಹಳ ಅಪರೂಪವಾಗಿದೆ. ದಿನನಿತ್ಯ ದ್ವೇಷದ ಬೀಜ ಬಿತ್ತುವ ಒಂದು ಕಾರ್ಯ ನಿರಂತರವಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಮನುಷ್ಯರನ್ನು ಹಿಂಸೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇವೆಲ್ಲ ನೋಡಿ ನಮ್ಮ ಶರಣರ ವಚನಗಳು ನೆನಪಿಗೆ ಬರ್ತಾಯಿವೆ. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ನಾವು ಶರಣರ ವಚನಗಳಿಂದ ಪಾಠ ಕಲಿಯಲು ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ಅರಿತುಕೊಂಡ್ರೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗ್ತದೆ ಅಂತ ಭಾವನೆ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾನು ವಚನಗಳ ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲಿವರೆಗೆ 1400ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ವಚನಗಳ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಇವಾಗ ಅಣ್ಣ ಬಸವಣ್ಣನವರ ಒಂದು ವಚನ. ವ್ಯಾಧನೊಂದು ಮೊಲನ ತಂದರೆ ಸಲ್ಲುವ ಹಾಗಕ್ಕೆ ಬೆಲೆಗೈವರಯ್ಯ. ಈ ನೆಲವನ್ನು ಆಳುವ ಹೆಣನೆಂದರೆ ಒಂದು ಅಡಿಕೆಗೆ ಕೊಂಬುವರಿಲ್ಲ ನೋಡಯ್ಯ. ಈ ಮೊಲನಿಗಿಂತ ಕಷ್ಟ ಈ ನರನ ಬಾಳು. ಸಲೇ ನಂಬು ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವನ. ಬಸವಣ್ಣನವರ ವಚನದ ನಾಮಾಂಕಿತ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರ ಅಲ್ಲ, ಊರಲ್ಲ, ಇಡೀ ಬ್ರಹ್ಮಾಂಡವೇ ಒಂದು ಕೂಡಲ ಸಂಗಮ. ಸೃಷ್ಟಿಕರ್ತನ ಒಂದು ಬ್ರಹ್ಮಾಂಡ. ಈ ಬ್ರಹ್ಮಾಂಡದಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಹುಟ್ಟಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮೊಳಗೆ ಈ ಬ್ರಹ್ಮಾಂಡದ ಒಡೆಯ ಇದ್ದಾನೆ. ಇದನ್ನು ಅರಿತುಕೊಂಡು ಬದುಕಿ ಆಚರಣೆಯಲ್ಲಿ ತಂದವರು ನಮ್ಮ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದ ಶರಣರು. ಈ ತತ್ವವನ್ನು ಇವತ್ತು ಹೇಳುವ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಇದ್ದರೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಎಲ್ಲ ವರ್ಗದವರು ಕೂಡಿ ಬಾಳಲು ಬರುತ್ತದೆ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಎಂತಕ್ಕಂಥ ಭಾವನೆ ನನ್ನದು. महात्मा बसवण्णा जी का इस वचन का भावार्थ क्या होता है? व्याधनोंदु मोलन तंदरे, जो शिकारी करने जाता ना, शिकार मारने को, वो शिकारी करने वाला एक खरगोश को पकड़ के लाता, उसको मार के उसका जान चले जाता, तीर से मारेगा क्या तो करके मारेगा. उसके बाद में वो खरगोश को बाज़ार में बेचने गए तो कोई तो कुछ पैसे देकर खरीदता है. लेकिन उसका उदाहरण दिया महात्मा ने. अगर इंसान राजा हो, महाराजा हो, मंत्री हो, प्रधानमंत्री हो, MLA हो, MP हो, कोई गांव का महान श्रीमंत हो, प्रॉपर्टी वाला कोई भी हो, अगर उन्हों जिस दिन मरेगा, ये धरती छोड़कर जाएगा, उस दिन एक सुपारी का टुकड़े को भी नहीं रख लेते कहते, क्योंकि बदबू आता रहता ना मरने के बाद में. जल्दी लेके जाओ, जल्दी माती करो बोल के ऐसा होता ना. तो बसवण्णा जी ये वचन क्यों लिखा है? ऐसा नौबत नहीं आना चाहिए, हमारा नाम खराब नहीं होना चाहिए, समाज के अंदर एक अच्छा नाम कमा के जाना है. तो एक ही भगवान, सृष्टि का मालिक एक ही एक है, उनको कोई मूर्ति नहीं है, उनको मंदिर नहीं है, उनको दरवाज़ा नहीं है, उनको ताला डालकर रखने को नहीं आता है. सूरज को ताला डालो देखेंगे कल,
आज डालो। इसीलिए तो महात्मा बसवण्णा जी जो सृष्टि का ब्रह्मांड का लांछन इष्टलिंग दिया है, इष्टलिंग बोलते हैं। ये छाती पे बांधने के बाद में 770 शरणों ने 1,96,000 शरणों ने बसवा कल्याण की जमीन पर इतिहास रख के गया। तो इसलिए मैं विनती करता हूँ, कर्नाटक के सांस्कृतिक नायक महात्मा बसवण्णा जी का विचार आचार सारे भारत देश के अंदर पहुँचाने का काम अगर हम सब लोग करेंगे तो भारत देश एक महान रहेगा। सब लोग मिलजुल कर प्रेम से जीने को आता है। 23 भाषा में इसका वचन किताब मिलते हैं। आप लोग खरीदी कीजिए, पढ़िए, उसके बारे में चिंतन कीजिए और थोड़ा थोड़ा आचरण में लाइए और दूसरों को बताइए। यही देशभक्ति होता है। मैं इतना बोलते हुए लास्ट में भारत देश के अंदर रहने वाले 150 करोड़ जनता को ऐसा विचार पहुंचाने का काम जो लोग करेगा ना, असली देशभक्त वो होता है। इस शरीर ही मंदिर का मालिक का दर्शन पा सकते हैं। मैं इतना बोलते हुए लास्ट में पूरे भारतवासियों को मैं शाम के टाइम पे बसवा कल्याण की ज़मीन से सर झुकाकर मैं शरण करता हूँ।